भाऊसाहेब, या वर्षाच्या मसा यात्रेला ग्रामपंचायतीने कोणकोणत्या सोयी सुविधा पुरवलेल्या आहेत? वेळावेळेस ग्रामपंचायतीने यात्रेकरूंना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून सर्वात जास्त पाणी पुरवठा, स्वच्छता यावर जास्त नजर दिलेली आहे. तसेच मोठ्या प्रमाणात आपण 50 ते 60 CC कॅमेरे लावलेले आहेत. पाण्याची सुविधा चांगल्या प्रकारे व्हावी म्हणून नळ पाणी पुरवठा योजनेद्वारे शुद्ध पाणी पुरवण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे. तसेच सार्वजनिक शौचालय आहेत, फायर ब्रिगेडच्या गाड्या मागवलेल्या आहेत, फिरती शौचालयांच्या गाड्या मागवलेल्या आहेत. इतकेच नव्हे तर गटारं स्वच्छ केलेली आहेत. PCL मेडिक्लो डस्ट पावडरचा मोठ्या प्रमाणात साठा उपलब्ध केलेला आहे. यात्रेकरूंचा तसंच नागरिकांची कुठल्याही प्रकारच्या गैरसोय होऊ नये म्हणून ग्रामपंचायत युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. आणि ही 2024ची यात्रा खूप मोठ्या प्रमाणात भरणार असून कोणालाही त्रास होऊ नये म्हणून ग्रामपंचायतीने याची चांगल्या प्रकारे दखल घेतलेली आहे. मसा यात्रेचं ग्रामपंचायतीने कशा प्रकारे नियोजन केलेलं आहे? यावेळेस मसा यात्रेमध्ये सर्वप्रथम आरोग्यासाठी आपण 1200 बॉटल मेडिकलचं पूर्ण गावात वाटून झालेले आहे. त्याच्यानंतर आपण सर्व यात्रा चालू होण्यापूर्वी याची फवारणी केली, धुराची फवारणी केली आणि एक लिक्विड फवारणी करून झाली आहे. त्याच्यानंतर आरोग्यासाठी आपण टोटल साफसफाईसाठी 25 पोरं ठेवलेले आहेत. 10 कर्मचारी आरोग्य विभागाकडे दिलेले आहेत, कारण ते त्यांच्या हिशोबाने समजा ज्या विहिरी असतील किंवा ज्या बोरिंग असतील तिथे PCL टाकणे किंवा मेडिकल टाकणे त्या हिशोबात ते पोरं त्यांच्या येतात. बाकीचे जे कर्मचारी रात्री आपले 2:30 ते 3 वाजता साफसफाईला सुरुवात करतील. 2:30-3ला साफसफाई सुरुवात केली तर सकाळी मार्केट चालू होण्यापूर्वी म्हणजे 7 ते 8 वाजेपर्यंत साफसफाई पूर्ण होऊन जाईल. बरं, येणाऱ्या भाविकांची जी काय कुचंबना व्हावं नाही शौचालय संदर्भामध्ये, त्या संदर्भामध्ये आपण काय सोयी सुविधा केली? आपल्या ग्रामपंचायतीचे 4 सार्वजनिक युनिट आहेत आणि आपण 3ची मागणी केलेली आहे. अजून 3 तर आलेले नाही आहेत, पण आपण त्या हिशोबाचा ते प्रयत्न तर चालू आहेत. आपण आमदार साहेबांशी आपण बोललो, तहसीलदार साहेबांशी बोललो, कल्याण महानगरपालिकेला आपण ते पत्रव्यवहार केलेलं आहे. त्या हिशोबाचा बघू. आज समजा आपल्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून काय तुम्ही सुविधा केली? ग्रामपंचायत 4 युनिट तर ऑलरेडी आहेतच, म्हणजे तिथे आपण साफसफाई करून पाणी बिणी सगळी व्यवस्था केलेली आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कशा प्रकारे? पिण्याच्या पाण्यासाठी आपण आहेत ना 16 बोरवेल आहेत आपल्या, एक वॉटर सप्लाय म्हणजे पूर्ण गावामध्ये नळ कनेक्शन आहे. आणि बाहेरच्या त्यांच्यासाठी आपण 16 बोरिंग मारलेले आहेत. आणि 5 विहिरी जे आहेत तर ते पिण्यासाठी पाणी अयोग्य पण धुण्या पिण्यासाठी वापरले. आपण त्या हिशोबात तिथे बोर्ड लावलेले आहेत. यात्रेकरूंसाठी काय आवाहन कराल तुम्ही? यात्रेकरूंसाठी एवढंच आवाहन करेल की यात्रेमध्ये कुठल्याही प्रकारचा आमच्याच प्रकार घडू नये आणि यात्रेला गालबोट लागून ग्रामपंचायत नाव खराब होऊ नये यासाठी मी सर्वांना विनंती करेल. यावर्षी देवस्थान ट्रस्टने भाविकांसाठी कोणकुठल्या सोयी सुविधा केलेल्या आहेत? देवस्थान ट्रस्टने भाविकांसाठी सर्वप्रथम चांगलं दर्शन घेता यावं म्हणून दर्शन बारीची व्यवस्था केलेली आहे. त्यामध्ये स्वच्छतेसाठी शौचालयाची व्यवस्था केलेली आहे. त्यानंतर भाविकांना मंदिर परिसरामध्ये आरोग्याची व्यवस्था केलेली आहे. त्याच्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने काही आग वगैरे उद्भवल्यास फायरचे 25 हे आणून ठेवलेले रॅकेट, त्याच्याने पाण्याचा टँकर ठेवलेले आहे. त्याच्यानंतर भाविकांना चांगल्या प्रकारे दर्शन हे करण्यात यावं म्हणून शिस्तबद्ध सैबती मंडप टाकून रिलॅक्समध्ये दर्शन घेता यावे. CCTV कॅमेरे किती बसवले कुठलाही प्रकार अनुचित प्रकार घडू नये म्हणून देवस्थान ट्रस्टने जवळजवळ 48 CCTV कॅमेरे बसवलेले आहेत. ईश गिरीश नरेश परेश महेश विलेशय भूषण भो सांब सदाशिव शंभो शंकर शरणं मे तव चरणयुगम्. उमया दिव्य सुमंगल विग्रहया लिंगित वामांग विभो सांब सदाशिव शंभो शंकर शरणं मे तव चरणयुगम्. दूरीकुरु मामज्ञमनाथं दूरीकुरु मे दुरितं भो सांब सदाशिव शंभो शंकर
शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् शिवाय नमः शिवाय